प्रयागराजमध्ये उत्तर प्रदेशातल्या पेपर फुटीच्या संदर्भातली एक जाहीर परिषद राहुल गांधी यांच्या वतीनं सुरू आहे। तिकडे एकनाथ शिंदे गटाचे नगरसेवक रमेश म्हात्रे आज आधारवाडी कारागृहातून बाहेर पडले। त्यांच्यासोबत आणखीन 5 जणांची सुटका करण्यात आली। जवळपास 20 दिवसानंतर रमेश म्हात्रे कारागृहातून बाहेर आला। कार्यकर्त्यांमध्ये उत्साह दिसला। दरम्यान सुटकेनंतर रमेश म्हात्रे गोव्याला जाणार असल्याची माहिती समोर येते। दरम्यान या प्रकरणातील महिला आरोपी साधना करांदे यांना मात्र अद्याप जामीन मिळालेला नाही। जो भी है ते पण आहे प्रकरण ते आता न्यायालयात प्रविष्ट आहे। सन्माननीय न्यायालयावरती माझा विश्वास आहे आणि न्यायालय जो निर्णय घेईल तो मला मान्य आहे। धन्यवाद। जामिनावर सुटल्यानंतर रमेश म्हात्रेचा मुक्काम गोव्यात असेल असं कळतं। आरोपींची पोलीस स्थानकात आठवड्यातून 3 दिवस हजेरी लावणं त्यांना बंधनकारक करण्यात आलंय। सर्व आरोपींचे पासपोर्ट जप्त करण्याचे आदेश न्यायालयानं दिलेत। खटल्याची सुनावणी फास्ट ट्रॅक कोर्टात होणार आहे। रमेश म्हात्रेच्या जामिनाच्या अटी आहेत। या खटला सुरू झाल्यानंतर पुढच्या तारखा न मागण्याची कोर्टाची ताकीद आहे। रमेश म्हात्रे आणि इतर सगळ्यांना कोर्टात व्हीसीद्वारे हजर राहण्याची परवानगी आहे। तिकडे आरोपी कोर्टात पोहोचू शकत नसेल तर रीतसर अर्ज करणं सक्तीचं आहे।